आणि मंडळी, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना रायझिंग नागपूर या कार्यक्रमात आपण दुसऱ्या परिसंवादाला हात घालतोय आणि अर्थात नागपूर आणि रस्ते सुरक्षा याबद्दल बोललंच गेलं पाहिजे. जसा मी उल्लेख केला की विकसित शहर असं म्हणत असताना शिस्तप्रिय शहर असं देखील नागपूरच्या बाबतीत म्हटलं गेलं पाहिजे. चला, वेगवेगळे मुद्दे नागपूर आणि रस्ते सुरक्षा याच्यात पहिला सकारात्मक प्रश्नाने मी सुरुवात करतो. त्याबद्दल मी तिघांचे मत जाणून घेणार आहे. मॅडम, मी आपल्यापासून सुरुवात करतो. चकाचक रस्ते झालेले आहेत. मुंबई, पुणे किंवा इतर कुठल्याही शहरांमध्ये रस्त्यावरचे खड्डे या विषयाला घेऊन आंदोलनं होतात, बोललं जातं, पण नागपूरमध्ये तसं चित्र दिसत नाही. तरीही वाहतूक व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे, नागपूरकर नियम पाळतायत. एक पॉझिटिव्ह साईड आहे, पण ज्या प्रकारे आम्ही एक लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहोत, तर चुका शोधणं आमचं काम आहे. बिलकुल. तर नागपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाईज खूप डेव्हलप्ड आहे. इतर इव्हन पुण्याच्या तुलनेत पण आपण कम्पेअर केलं तर आपल्याकडे उड्डाणपुलांचं पण खूप जाळं आहे. रस्त्यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे. परंतु तेच आहे की जी वाहतुकीची शिस्त आहे ती अजून आपल्याला अंगी बाणवायला अजून काही दिवस लागणार आहेत. विशेषतः आपण पाहिलं असेल की या मागील 4-5 वर्षात हेल्मेटची जी सक्ती झाली त्याचं एक पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो की हेल्मेट मुळे जे होणारे अपघात आहेत किंवा हेल्मेट न वापरल्यामुळे जे काही झालंय त्यात फेटल अपघात वाचवू शकलो आहेत. परंतु ओव्हर स्पीडिंग किंवा दारू पिऊन वाहनं चालवणं असेल तर याचं प्रमाण जेव्हा आम्ही अनालिसिस केलं की जेव्हा रस्ते अपघातात मृत्यू होतोय तर त्यामध्ये ती एक शिस्त नाहीये आपल्यामध्ये. ड्राईव्ह मध्ये जास्तीत जास्त अपघात नागपूरमध्ये होताना दिसतात. ते अनालिसिस केलं असता असं दिसलं की 5 ते 10%, पण मेजर फॅक्टर ओव्हर स्पीडिंगच आहे. ओव्हर स्पीडिंग आणि रॅश किंवा निग्लिजंट ड्रायव्हिंग म्हणतो ते 2 महत्वाचे मुद्दे आहेत. चव्हाण सर, आपल्याकडे येतो. परिवहन अधिकारी म्हणून अर्थातच शिस्त आपण लावली पाहिजे, नियम पाळले गेले पाहिजे, पण हे नियम माझ्या सुरक्षेकरता आहे ही मानसिकता अजूनही कुठेही जा तुम्ही, म्हणजे पुण्यात जा, मुंबईत जा, नागपूरमध्ये जा, कुठेही जा, ती मानसिकता अजूनही लोकांमध्ये दिसून येत नाही. काय नेमकं कारण तुम्हाला वाटतं? आता चालू आहे नागपुरात मी जवळजवळ 28 वर्ष झाले राहतोय. बापरे, 2 तास झाली म्हणजे तुम्ही? हा, म्हणजे जवळ किंवा नागपूरच्या आसपास राहतोय. नागपूरकरांना मी तेव्हापासून पाहिलंय की जेव्हा सिग्नल नव्हते, सिग्नल लावलेले या गावामध्ये, शहरामध्ये दोर बांधून आपल्याला वाहतूक थांबवावी लागायची. लोकांना सवय नव्हती. रस्सी ठेवायची, इथे एक पोलीस कॉन्स्टेबल राहायचा आणि पंचशील चौकामध्ये ते दिसायचं आपल्याला की तो पोलीस यायचा, दोर लावून दोरखंड घेऊन उभा राहायचा, लोक थांबायचे आणि मग दोरखंड खाली ठेवल्यावर ते जायचे, कारण ते ऐकत नव्हते, कारण की सवय नव्हती ती. बरोबर. पण निश्चितच त्या मानाने आता आपण पाहिलं की प्रत्येक चौकात सिग्नल झालेले आहेत. लोक नाही म्हटलं तरी मी सकाळी 6ला समजा गेलो बाहेर तर सिग्नल काही ठिकाणचे चालू असतात, एखादा दुसरा उभा असतो. म्हणजे निश्चितच लोकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याचा हे दिसतोय, मला कल दिसतोय. आणि जसजशी वेळ होईल, एक 9:30-10ला वाहतुकीचे नियम पाळण्याची संख्या वाढत राहते. एखादा दुसरा अपवादात्मक माणूस पळतो, इकडून तिकडून सुसाट वेगात जातोय. त्यामुळे आपल्याला दिसेल की मागच्या वर्षापेक्षा पर्टिक्युलर नागपूर शहर याच्यामध्ये जे काही फॅटल डेथ आहेत हे वाढ झालेली आहे आपल्याला. बरोबर आहे. साधारण एक 13% वाढ आहे आपल्याकडे मागच्या वर्षीपेक्षा. परंतु त्याच मानाने आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलात तर 12% त्याचं कमी झालेले आहेत. हे एक थोडंसं समजत नाही की ग्रामीण भागामध्ये अतिवेगाने वाहन चालवण्याची संख्या जास्त आहेत, हायवेज आहेत, मोकळे रोड आहेत की त्या रोडवर अजिबात तुम्हाला अटकाव करायला काहीच नाहीये. परंतु तिथे सुद्धा फॅटल कमी झालेत. मला वाटतं याच्यामध्ये काही NGOज आहेत, पोलीस विभाग आहेत. आम्ही तर आमची काही पाठ थोपटून नाही घेणार, परंतु आमचा पण सहभाग आहे अत्यल्प त्यामध्ये की हे अपघात कमी करण्याला आम्ही बराच प्रभावीपणे तिथे एन्फोर्समेंट करू शकलो. आणि त्यामुळेच हे अपघाताचं प्रमाण जरी ग्रामीणमध्ये त्यामुळे तुम्हाला जास्त कमी झालेलं दिसतं शहरच्या याच्यामध्ये. शहरमध्ये कसं आहे, ट्रॅफिक कंजेशन जास्त आहे, फ्लो जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावर एन्फोर्समेंट करताना किंवा त्याच्यावर प्रभावी अंमलबजावणी कुठल्याही कायद्याची करताना कठीण जातं. बिलकुल. राजू भैया, आपण वारंवार भेटतो, या विषयाला घेऊन चर्चा करतो, तुमचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही लोकांकरता चालवता, म्हणजे या 2 अधिकाऱ्यांसाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे.
पण मी राजूभाऊंचा या अर्थाने उल्लेख करेल, राजूभाऊंची बरीचशी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे की जेव्हा जेव्हा अपघात होतात, म्हणजे काही ठिकाणी हायवेवरती अपघात झाले तर तिथले ढाबेवाले, पानटपरीवाले यांनी खरं तर पहिले तिथे धावून जाणं फार आवश्यक असतं. अपघात झाल्यानंतर जो पहिला 1 तास आहे जखमी झालेल्या व्यक्तीसाठी गोल्डन आवर, त्यात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे आणि तेव्हाच त्याचा जीव वाचू शकतो. पण हल्ली आपण पाहिलं तर एक विकृत मानसिकता दिसून येते व्हिडिओ काढण्याची. या अपघात झाला की लोक व्हिडिओ काढत बसतात आणि ते व्हायरल करण्याचं काम करतात. पण जाऊ द्या, त्यावर आता फार चर्चा करायची नाही, ती खरं तर विकृती मिटो अशी आपण अपेक्षा ठेवूयात. पण राजूभाऊ, काय नवीन उपक्रम घेऊन आता तुम्ही, जसं या दोघांनी उल्लेख केला अपघाताचं सत्र थांबवण्याच्या संदर्भातला, तुम्ही काय करताय? बघा, आता जो 2024चं माहिती जी आलेली आहे आकडेवारी रस्ते अपघातांची, तर त्याच्यात खराब रस्त्यामुळे आणि बेधडक वाहन चालवण्यामुळे जे अपघातात मृत्युमुखी लोकांची जी संख्या आहे ती सारखीच आहे. बरं. तर त्याच्यामुळे दोन्ही विषयावर काम, म्हणजे मानवी आणि तांत्रिक अशा दोन्ही विषयावर काम करणं फार गरजेचं आहे. जी. आता 3-4 दिवस पहिले मला एक फोन आला की दादा तुम्ही गड्डे भरण्याचं काम करता. तर म्हटलं हो. तर आमच्या इकडला गड्डा भरून द्या. म्हटलं कोणता? दादा म्हणे मी त्या नरेंद्रनगर पुलाखाली पडली म्हणे एका गड्ड्यात, माझे पाय पण फ्रॅक्चर झाला आणि 4 दात पण पडले म्हणे. पण मग राजू भाऊ, माझा सुरुवातीचा उल्लेख चुकला की काय, की रस्ते चकाचक आहेत, त्याच्यावर खड्डे नाहीत? म्हणजे आहेत खड्डे, कुठेतरी आहेत. हा हा. आणि एकदमच संपले असं पण नाही, कारण चांगला रस्ता बांधल्यावर जे केबलवाले ते खोदून ठेवतात, इलेक्ट्रिकवाले रस्ता खोदून ठेवतात, बिलकुल, किंवा स्थानिक नागरिक नळ लाईन किंवा कसल्या तरी कामासाठी ते बुजवत नाही, किंवा कुठे जे काही छोटं मोठं तांत्रिक अडचण असेल तर तिथे आपोआप तो खड्डा होत चालतो. तर तिने फोन करता बरोबर आम्ही पोहोचलो, गिट्टी रेती आणि विटा घेऊन. तर इतक्यात ते बजाज म्हणून आहे, त्यांचा फोन आला की आपण असं असं काम करता, मला तुमच्याशी भेटायचं. म्हटलं भेटायचं काय, मी असा रस्ता बुजवायला चाललो आहे खड्डा. तर ते म्हणे बिलकुल, मी 5 मिनिटं, अर्धा 1 तास द्या, मी तुम्हाला तिथे 5-10 मिनिटात रस्ता बुजवून देतो. आणि त्यांनी माणसं पाठवले आणि ते केमिकल मिश्रित गिट्टी ती आम्ही ते बुजवलं आणि त्या महिलेला पाठवलं की बा आम्ही, कारण ती चालू शकत नाही आहे. तर ती खूप धन्यवाद, आणि म्हणे मला रडू की हसू की तुमचं धन्यवाद देऊ असं वाटलं. तर हे फार गरजेचं आहे. आणि प्रशासन आणि जे काही नागरिक आहे यांचा समन्वय, PWD बांधकाम करणारे जे असतील त्यांनी त्यांच्या रस्त्यावर लक्ष दिलं पाहिजे. वाहतूक विभाग देत आहे, परिवहन विभाग देत आहे आणि NGO पण देत आहे. पण यांचा जो मी मागच्या वेळेस सांगितला समन्वय फार होणं गरजेचं आहे, तो झाला तर मला असं वाटतं की हे ज्या छोट्या छोट्या समस्या आहे त्या दूर होतील. आणि नागरिकांमध्ये एक सांगू इच्छितो की जे बेधडक वाहन चालवणारं जे विषय आहे, तर बेधडक वाहन चालवणारे जे आहे चंद्र सूर्यावरून आलेले नाही आहे, ते तुमच्या आमच्या परिवारातले आहे. बरं. तुमच्या आमच्या परिसरात वाहन चालवणारे आहे. आणि जे बेधडक वाहन चालवून एखाद्याचा जीव घेतात ना, त्यांनी एखादी मुंगी मारली नसेल, पण मला लवकर जायचं आहे, मला घाई आहे, काही लोकांना हुशारी आहे, काही लोकांना सिग्नल तोडून निघायचं आहे. म्हणजे असे जे साधारण लोक आहे, गुंडे बदमाश नाही म्हणत आहे मी, तुमच्या आमच्यासारखे साधारण लोक एखाद्याचा जीव घेतात आहे. आणि म्हणून ही संकल्पना जी आहे, वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती बनली पाहिजे. ती जीवन पद्धती बनवून लोकांमध्ये ते अवेअरनेस मोठ्या प्रमाणात तळागाळात पोहोचवणे सर फार गरजेचं आहे. आणि आमचं समन्वय असल्याशिवाय आम्ही ते करू शकणार नाही. तुम्ही आहात ना, समन्वय देतात ना, तुमच्या समोर बोलताय तर समन्वय केला आहे, मदत आहे त्यांची, काय होऊन जात. मी पुढला प्रश्न बाविस्कर मॅडम आपल्याला घेतो. यांनी म्हटलं की वाहतुकीचे नियम पाळण्याची जीवन पद्धती, लाईफस्टाईल असली पाहिजे ती. मी याचा वारंवार हा विषय ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस उल्लेख करतो की आपण फॉरेनमध्ये गेलो की त्या विमानतळावर लँड झाल्यानंतर त्या क्षणापासून नियम पाळायला सुरुवात करतो. का तर नाही, आपण आलो या शहरात, नियम पाळले पाहिजे. पण तसंच हे शहर माझं पण आहे, आपण नियम पाळले पाहिजे. हेल्मेट सक्ती झाली, पण ती सक्ती नसून त्या आपल्याकरता सुरक्षित राहण्याचं एक साधन आहे. ही मानसिकता अजूनही दिसत नाही, किंवा ते अडॉप्ट करताना लोक दिसत नाहीत. काय करायला हवं? दिसतंय नागपूरमध्ये तसं तुम्हाला?
आपले जे मेजर रोड्स आहेत आता बरेचदा आम्ही COC आहे आमचं सिटी कमांड सेंटर, तिथून आता CCTVद्वारे देखील चलान होत आहेत हेल्मेटचे, लोकांना मेसेजेस येत आहेत. तर त्यांना आता जाणवतंय की हे रूट आहे, तिथून आपल्यावर थर्ड आय आहे, वॉच ठेवला जातोय. त्यामुळे ते पर्टिक्युलर रूट्सवर हेल्मेट सक्ती आहे. हेल्मेटचे आम्ही चलान करतोय. परंतु एक बाब आहे अंमलबजावणीची, म्हणजे आपण जे म्हणतो पेड चलान आणि अनपेड चलान असे आमच्याकडे दुसरे 2 प्रकार आहेत. तर अनपेड चलानचं प्रमाण 70 ते 80% आहे. म्हणजे लोकांमध्ये एक मानसिकता अशी झाली की क्या होत आहे, अनपेड आहे, भरूया, जेव्हा कोर्टाचं समन्स येईल तेव्हा आम्ही भरूया. तर आता आम्ही त्याचं अनालिसिस केलं, आम्हाला असं लक्षात आलं की एन्फोर्समेंट अजून आम्हाला वाढवायची गरज आहे. कोर्टाकडे जेव्हा हे जातील केसेस, त्यांच्या खिशातून पैसे जातील, गव्हर्नमेंटला जेव्हा रेव्हेन्यू येईल तेव्हा लोकांना कळेल की चलान भरणं पण एक सक्तीचं आहे आणि त्याद्वारे एन्फोर्समेंटमधून पण आपण हे करू शकतो. एज्युकेशन आपण करायचा प्रयत्न करतोय पण त्यातून तितकं प्रभावी होत नाहीये. तर आता एन्फोर्समेंट वाढवायची गरज आलेली आहे. त्यासाठी आम्ही एक सेपरेट सेल तयार केला की जेणेकरून कोर्टाशी समन्वय करून ह्या केसेस कशा कोर्टाकडे लवकर जातील, लोकअदालत असो किंवा इतर रेग्युलर केसेसमध्ये जाऊन त्यांचा निपटारा कसा होईल, त्यातून लोकांना एक एन्फोर्समेंट होईल, असं एक प्रयत्न चाललाय आमचा. निश्चित काही काळात तुम्हाला त्याचा फरक दिसू शकेल. सर, मी असंच आमचं चर्चासत्र सोलापूरमध्ये देखील पार पडलं आणि तिथल्या रोड सेफ्टी या विषयाला घेऊन एक कार्य करत होते. त्यांनी खूप छान मुद्दा उपस्थित केला. तिने असं म्हटलं की तरुण मंडळी खूप बसलेली त्या ठिकाणी. आता ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण होईल त्या अर्थातच लायसन्स काढण्यासाठी अप्लाय करतील, त्याच्या परीक्षा देतील आणि लायसन्स मिळवतीलही. आपला हक्क येतो, आपण वाहन चालवणार आहोत, उद्याचे आपण चालक आहोत, उत्तम पद्धतीचे चालक आहोत अशी अपेक्षा करूयात. पण पालकांचाही मुलांना नियम सांगण्यासंदर्भातला सहभाग हा फार महत्वाचा. त्यांनी फार उत्तम सूचना दिली. मोबाईल आपण घेतो त्याला आपण गार्ड लावतो, बरोबर ना? मग आपला लेक जर घराच्या बाहेर पडतोय तर त्यालाही सुरक्षित करून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. म्हणजे चावी ही हेल्मेटच्या खाली ठेवूनच त्याला गाडी द्यावी. म्हणजे पालकांचा सहभाग किती महत्वाचा आहे. आता पहिले हेल्मेट सक्तीबद्दल बोलतोय. सक्ती ही काही शासनाने एक कायद्यामध्ये केलेली प्रोव्हिजन आहे, बरोबर. ही अनेक वर्षापूर्वी केलेली आहे आणि त्या सक्तीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन्ही ड्रायव्हर्स आणि पेलन रायडर या दोघांनाही ते घालणं आवश्यक आहे. परंतु लोकांचा रोष होता की नाही आम्ही घालणार नाही, आम्ही करणार नाही. हळूहळू ते इम्प्लिमेंट करत गेलो. लोकांना त्याचं महत्व कळत गेलं की खरंच हेल्मेट घातल्याने किती प्राणांकित अपघात वाचू शकले, लोक वाचले. ज्यांचे अपघात झाले त्यांनाच ते माहिती आहेत. परंतु असे जे अपघातग्रस्त लोक आहेत ते फार अत्यल्प होते. त्यामुळे ते आपलं म्हणणं काही फार लोकांना सांगू शकले नाहीत. त्याच्यामुळे ते इम्प्लिमेंट करायला खूप कठीण झालं. आजही पुण्यामध्ये आपण बघतो ते इम्प्लिमेंट करायला आजही कठीण चाललंय. आता आपण त्यानंतर जी कायद्यात जुनीच प्रोव्हिजन होती ती पुन्हा इम्प्लिमेंट करायला आपण कारण की मागच्या वर्षीचे आपण आकडे घेतले DCP साहेबांनी. मागच्या वर्षी आमची एक आता आल्या बैठक घेतली. त्यांनी असं सांगितलं की जे पिलन रायडर आहे त्यांचा सुद्धा मृत्यू हा हेल्मेट न घातल्यामुळे आहे. जेव्हा की रायडर जो आहे त्याचा तो वाचलेला आहे त्या अपघातातनं, बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा घालणं आवश्यक आहे. आणि हा एक ऑलरेडी कायद्यातली प्रोव्हिजन आपण फक्त इम्प्लिमेंट करावी असं डायरेक्शन्स आले आणि त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक अजून तो ठेवायचा कुठं, त्याला वागवायचं कुठं, 2 हेल्मेट घेऊन कुठं जायचा, हा एक थोडासा त्यांच्याकडनं विरोध सध्या येतोय. मात्र हळूहळू हा विरोध सुद्धा मावळेल कारण की हे सर्व त्यांच्या सोयीसाठी आहे, त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही करतोय. आता राहिलं आई वडिलांची मुलांना जी काही सक्ती आहे, आपण बरेच वेळा मुलांना सगळ्या प्रकारच्या सक्ती करतो. इकडे जाऊ नये, मित्रांबरोबर रात्रीचं फिरू नये, बरोबर, घरात लवकर यावं, जेवायला हेच जेवलं पाहिजे, पिझ्झा एकदाच खा आठवड्यातनं, बरोबर. आपण देतो. आता पिझ्झा खाणारच आहे माहिती आहे, पण त्याला कमी करतो. त्याचप्रमाणे ही सुद्धा सक्ती त्यांनी आवश्यक आहे की मुलगा घरात न जाताना निदान हेल्मेट घालून जावं. त्यांनी आई वडिलांनी हे पाहणं आवश्यक आहे की आपण त्याला सांगतो अरे भाजी आणायला जा, लगेच चौकात चालला तो, बरोबर, तो कधीच घालत नाही हेल्मेट, बरोबर आहे. माझाही मुलगा घालत नाही, मी काय खोटं थोडीच सांगणार आहे, पण तोही सुद्धा जाताना. पण हळूहळू जेव्हा माझा लहाना मुलगा मोठा झाला तेव्हा तो सांगायला लागला मोठ्याला, नाही दादा ते हेल्मेट घालणं आवश्यक आहे तुला, बघ तो वाचतो पेपरमध्ये किंवा याच्यावर टीव्ही तर नाही पाहत, पण पेपरला वाचन केल्यावर त्याला दिसतं की हेल्मेट नाही घातलं, चौकात गेला दूध आणायला, चौकात गेला भाजी आणायला आणि हेल्मेट नसल्यामुळे तो मरण पावलेला आहे.
तर ही आई वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे की जसं सीट बेल्ट आपण म्हणतो की ड्रायव्हिंग म्हणजे त्यांनी ज्याचं तोंड समोरच्या भागात आहे अशा सर्वांनी लावणं आवश्यक आहे सीट बरं, बेल्ट. बरं. पहिले आपण सक्ती केली फक्त ड्रायव्हरनी, मग बाजूचा, आता मागच्यांना पण आपण सक्ती करतोय. जी कायद्यात प्रोव्हिजनच आहे, यांनी सर्वांचा जीव वाचतोय. तर आई वडिलांनी सुद्धा हे सांगणं आवश्यक आहे की अरे तू जातोय ना चौकात का होईना पण मित्रांबरोबर जातोय, जा, हरकत नाही, पण हेल्मेट घालून जा. कारण की वाहनांचा वेग अतिशय वाढलेला आहे. आज 150 वगैरे वाहनं चालतायत, त्यांचं स्पीडच आहे 220 240 हो ना, आणि त्यात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स, हो, म्हणजे एकदम high-end bike 1000 सीसी. हो, माझ्याकडे एक मोठे व्यक्ती आले होते. त्यांच्या मुलांनी एक मोठी हँड बाईक घेण्यासाठी त्यांच्यावर फार प्रभाव टाकलेला आणि ते त्याला काही विरोध करू शकत नव्हते. मग शेवटी ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की माझ्या मुलाला सांगा तुम्ही समजून की ह्या वयामध्ये तुला अशी बाईक आम्ही रजिस्टरच करून देऊ शकत बरोबर, नाही. बरोबर. तर आम्हाला हे आता कसं आहे, बाईक कोणी घेऊ शकतं, कोणाच्या नावावर रजिस्टर होता येतं, पण मला ते त्या मुलाला सांगावं लागलं की नाही रे बाबा, तुझ्या ह्या वयाला हे काही पेलवणार नाही. काही काही वेळेस पालकांचा सुद्धा असा एक हे होऊन जातो की ते मुलांना समजून सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्याला एनकेन प्रकारे जे काही प्रकार असतील त्याला समजून सांगणं की बाबा कायद्याचं पालन करण्यापेक्षा तुझा जीव किती महत्वाचा आहे. कारण 18 ते आज आपण बघितलं 36 मधले 44% लोक आहेत जे मृत्युमुखी पडतायत. तर हे फार मोठं प्रमाण आहे. होतं कामा नाही. याचा वारंवार उल्लेख आम्ही बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये रस्ते सुरक्षा विषयाला घेऊन करतो. बघा मंडळी, तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. आपली नाळ जन्माला आल्यानंतर एकदा तुटते आणि एकदा ती केव्हा तुटते माहितीये, म्हणजे जन्म हा नैसर्गिक आहे आणि म्हणजे मृत्यू हा नैसर्गिक आहे, जन्म आणि मृत्यू नैसर्गिक आहे, पण अपघाती मृत्यू हा अनैसर्गिक आहे. ते होतं कामा नाही. बरं, यातले गुलाबी साडी किती पाहतात, बघतात का सगळे? बरेचसे गुलाबी साडी बघतात ना, हो म्हणा किंवा नाही म्हणा, हो बघतात. थोडं त्याला आता लाजरे बुजरे पण आहे. किती मंडळी गाडीवर चालता चालता रील काढतात? नाही, याबद्दल कोणीच उत्तर देणार नाही. पण राजू भाऊ, पुढला प्रश्न मला तुम्हाला तोच विचारायचा आहे. ही जी हल्ली गाडीवरती जात जात रील काढण्याची जी काही फॅशन आहे ती अंगलट येते बरं का, ते दिसतंय. म्हणजे त्याचंही प्रमाण तुम्हाला नागपूर परिक्षेत्रामध्ये दिसतं? नक्की दिसतंच. जिथे कॉलेज परिसर आहे त्या भागात जास्त हा प्रकार चालतो. त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक फॉर्म्युला तयार केला पाहिजे. काय फॉर्म्युला? वाहतूक नियम पाळणारा, वाहतूक नियम न पाळणारा, बरं, त्याचे पर्सेंटेज तयार केले पाहिजे. किती लोक वाहतूक, म्हणजे जो नियम तोडतो ते समजा आणि किंवा अपघात होतो ते 85% आहे म्हणतात, मग उरलेले 15% हे वाहतूक नियम पाळतात. पण यांची कुठे सहनिशा झाली आहे की हे 15% कोण आहे? नाही. तर त्याच्यामुळे शहर त्याच्यात विभागणी करून या लोकांना शोधता येईल आणि जे बदमाशी करतात, बेधडक वाहन चालवतात, त्यांना दंडित करता येईल, त्यांना सुधरवता येईल. तर ते संयुक्त विद्यमाने मी सारखं म्हणेल की ते करणं शक्य आहे, मला असं वाटतं. आणि मी त्याची खूप वर्षापासून तयारी करतो. 2014 मध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या एका कार्यक्रमात आले होते. त्यांनी सांगितलं होतं की वाहतूक नियम ही पाळणं ही जीवन पद्धती, अ वे ऑफ लाईफ, जीवनशैली बनली पाहिजे. मला तेवढं काही कळलं नव्हतं, पण ते कळवण्यासाठी मी त्याच्या पाठीमागे लागून राहिलो, त्या 3 शब्दाच्या मागे, आणि त्याच्यावर खूप मी अभ्यास केला. आता मला असं वाटतं की मी त्याच्यावर जेवढं रिसर्च केलेलं आहे तर त्याच्यानुसार मी माझा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे की बाबा ह्या पद्धतीने रस्ते अपघात कमी होऊ शकतात, वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढू शकते. तर त्यातला एक प्रयोग मी आता पहिले करतोय प्रेरणेने, की मी मागच्या वर्षी 750 हेल्मेट्स वाटले होते. 300 रुपये फक्त घेऊन 1800चा हेल्मेट दिला होता. आता यावेळेस मी असं केलेलं आहे की 1000 हेल्मेट वाढणार, तुम्हाला सगळ्यांना पण देणार, पण एकच अट आहे की त्यांनी 100% वाहतूक नियम पाळले पाहिजे. वा, आता त्या 100% वाहतूक नियम पाळण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो मी देणार आहे, कॉलेजमध्ये आणून देईल. आणि आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे, सरांनी एवढ्या यांनी कार्यक्रम घेतलेला, आयोजित केलेला आहे, तुमच्यासाठी आहे, हा आमच्यासाठी नाही आहे. आम्ही तर इथे बकबक करणार, पण ती बकबक तुमच्या डोक्यात घुसली पाहिजे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही असे कार्यक्रम घेत राहणार, पण हे नागरिकांनी याला हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आम्ही बोललेलं किंवा आमची चर्चेतून तुम्ही काहीतरी घेऊ शकले पाहिजे, तेव्हा आमचं हे जे महत्व आहे ते सगळ्यांना पटेल आणि त्याचा फायदा होईल.
आणि म्हणून सर मी असं ते अभियान चालवतोय आणि मान्यवरांच्या हस्ते ते पुरस्कृत करणार आहे. तर 100% म्हणजे जे पूर्णपणे वाहतूक नियम पाळतात, म्हणजेच काय तर त्यांचं ते गाडी अपडेट ठेवतात सगळे. ज्या मानवी चुका आहेत, इंडिकेटर देणे न देणे किंवा सिग्नल तोडणे, मग याचंही पालन करतात की त्यांनी ते केलं नाही पाहिजे. आणि असे स्वप्रेरणेने वाहतूक नियम पाळणारे लोक आहेत, तर आता मी त्यांना शोधतो आहे. हे जे 15% सर आहे ना, यांना आपण शोधणार, तुमच्या सगळ्यांचं आम्ही सहकार्य घेणार आणि ही कुठून तरी ती सुरुवात. आणि मॅडम पण आहेत, सर पण आहेत, आम्हाला आपण एकदा बसू आणि माझा फॉर्म्युला तुम्ही एकदा ऐकून घ्या आणि आपण सगळे मिळून तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. तर मला 100% वाटतं की जनता नागपूरची तशी सौम्य आहे. बिलकुल बिलकुल. हा 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 हो. ती मदत करेल. करणार की संत्र्यासारखे नाही? गुण आहेत ते. हो, नाही करणार, आवाजच नाही आहे. आवाजच नाही. बरं, त्या राजू भाऊच्याला हो म्हणा किंवा नाही म्हणा. हो, हा झाला. मिळा, तुम्हाला सभागृहातलं अनुमोदन आलंय, ते प्रत्यक्षात तुम्हाला उतरवायचं आहे आता. बिलकुल सर, ते आता. आणि तुम्ही वारंवार हा जो उपक्रम घेताय ना सर, तर तुमच्या या उपक्रमाला आमचा पण खूप चांगला प्रतिसाद असला पाहिजे आणि 100% तुमची जी भावना आहे आम्ही ही पूर्णत्वात आणण्याचा प्रयत्न करू. बिलकुल. तुम्हा तिघांचे खूप खूप धन्यवाद. या महत्वाच्या विषयाला घेऊन आपण चर्चा केली आणि शिवाय या सगळ्याच्यातनं एक गोष्ट तर आपण समजून घेतली, नियम आणि म्हणजे रस्त्यावरती जाताना, चालताना किंवा वाहन चालवताना, मग ते 4 चाकी असो, दुचाकी असो, नियम आपल्या करतात, आपल्या सुरक्षेकरतात. ती सुरक्षा कायम असली पाहिजे, माझी असली पाहिजे, माझ्या कुटुंबाची असली पाहिजे, मित्रांची असली पाहिजे. भावना ठेवून या नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. मंडळी, एक गोष्ट कधीच येत नाही, ती कुठली माहिती? उद्या. मी आज नाही, उद्यापासून करतो, असं कधीच होत नाही. जे होतं ते आत्ता या क्षणालाच करायचं असतं. कारण अपघात तो काही उद्या येईल असं सांगून येत नाही, तो आत्ता या क्षणाला येऊ शकतो. म्हणून आत्ता या क्षणापासून या नियमांचं पालन करूयात, सुरक्षित राहूया. सर एक अर्धा मिनिट बोलतो. हा. आपण घरून कॉलेजमध्ये येतो किंवा कॉलेजमधून घरी जातो, हे नित्याचंच आहे. विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष 4 वर्ष, पण शिक्षकांसाठी, स्टाफसाठी 25 वर्ष 30 वर्ष आहे. तर आम्ही जो रस्ता वापर करतो ना, तो रस्ता आपला मित्र असायला पाहिजे. आणि त्या रस्त्यावर मग मित्राला काही अडचण नको ना, नाही का? आणि म्हणून त्या रस्त्यावर खास खडगे असतील, अपघाताला कारणीभूत समस्या असेल, जीवघेणे खड्डे असतील, तर ते संबंधित विभागाला आपण कळवले पाहिजे. सिग्नलशी संबंधित असेल तर कॉर्पोरेशनला, वाहतूक विभागाला कळवा. अजून काही असेल, परिवहन विभागाच्या संबंधित असेल किंवा बांधकाम विभागाच्या संबंधित असेल, तर त्यांना कळवा. नाही किंवा मला पाठवा, माझा नंबर घ्या सगळे कार्यक्रम झाल्यावर आणि त्या रस्त्याला आपला मित्र बनवा. आणि त्या रस्त्यावर माझाच नाही, आपलाच नाही, तर कुणाचाही अपघात होऊ नये, ही संकल्पना आपण सगळ्यांनी मिळून राबवली ना, तर बेधडक वाहन चालवणे कमी होईल आणि त्या रस्त्यावर अपघाताला कारणीभूत समस्या सुटतील. बिलकुल राजूभाऊ, तुम्ही आहात, चव्हाण साहेब आहेत, भाविस्कर मॅडम आहेत, कोणालाही कळवा अशा अडथळे असतील किंवा सोशल मीडिया आहेच. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद.